देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबागच्या संघ कार्यालयाला भेट दिलेली आहे। संघाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत 15 दिवसांमधली देवेंद्र फडणवीस यांची ही दुसरी भेट आहे। राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असताना या भेटीला एक महत्त्व आहे, विशेष महत्त्व आहे। साधारण अर्धा तास या ठिकाणी चर्चा झालेली आहे। तर देवेंद्र फडणवीस सध्या रेशीमबागमधल्या संघ कार्यालयाला पोहोचलेले आहेत, तिथे भेट देत आहेत। संघाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत 15 दिवसांमधली ही एक दुसरी भेट मानली जाते। राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असताना या भेटीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। साधारण अर्धा तास ही चर्चा झाल्याचं कळत आहे। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेमध्ये आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही भेट झाल्याचं कळत आहे। देवेंद्र फडणवीस सध्या संघाच्या कार्यालयामध्ये आहेत। संघाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची ही भेट होती आहे। गेल्या 15 दिवसांमधली ही दुसरी भेट असल्यानं या भेटीकडे सगळ्यांचं विशेष लक्ष लागलंय। तुषार कोहळे या संदर्भातले अपडेट देतील। तुषार, अमोल, निश्चितच मोठी राजकीय घडामोड म्हणावं लागेल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी थोड्या वेळाआधी रेशीमबाग येथे संघाचं जे कार्यालय आहे तिथे जाऊन वरिष्ठ नेत्यांना भेटून आले। मोहन भागवत सध्या नागपूरमध्ये नाही, मात्र काही संघाचे वरिष्ठ नेते हे नागपूरमध्ये आहे आणि त्यांच्यासोबत त्यांची साधारण 30 मिनिटं चर्चा झालेली आहे। मागच्या साधारण 15 दिवसातली ही दुसरी भेट म्हणावी लागेल, कारण की ज्या प्रकारे राष्ट्रीय राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय अध्यक्ष होईल अशी संपूर्ण देशात राज्यात चर्चा असताना या काळामध्ये दोन त्यांच्या संघ मुख्यालयातल्या वरिष्ठ नेत्यांच्या सोबतच्या या बैठकांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आता या संदर्भात देवेंद्र फडणवीस काय भूमिका मांडतात किंवा काय सांगतात हे त्यांच्या उत्तरानंतर स्पष्ट होईल। मात्र निश्चितच काहीतरी पडद्या पाठीमागं मोठ्या हालचाली भारतीय जनता पक्षामध्ये होत आहे आणि काही दुविधा मनस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळत आहे की देवेंद्र फडणवीस यांना राज्यामध्ये ठेवायचं की दिल्लीमध्ये ठेवायचं। राज्यात ठेवलं तर राज्यामध्ये भाजपची काय स्थिती राहील याचा देखील विचार केला जात आहे, किंवा विधानसभेच्या निवडणुकीनंतर निकालानंतर त्यांना दिल्लीला पाठवायचं का यावर देखील मंथन केलं जात आहे। आणि संघाचे जे वरिष्ठ नेते आहे, पदाधिकारी आहेत, त्यांना या गोष्टीची कल्पना आहे की देवेंद्र फडणवीसला जर काय आजच्या घडीला राज्यातनं दिल्लीमध्ये पाठवलं तर येणाऱ्या काळात विधानसभेमध्ये त्याचा मोठा फटका बसू शकतो। त्यामुळे कुठेतरी राष्ट्रीय अध्यक्षाची जी निवड करायची यांच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या नावाची चर्चा आहे, यावर कुठेतरी विधानसभेच्या निवडणुकीनंतर देखील विचार केला जाऊ शकतो का याची देखील चाचपणी केली जात आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की देवेंद्र फडणवीस यांची देखील या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काय भूमिका आहे, त्यांनी याआधीच आपली भूमिका स्पष्ट केली होती असं सूत्रांनी आपल्याला सांगितलं होतं की कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की सध्याच्या घडीला राज्यामध्ये त्यांची गरज आहे आणि कुठेतरी ज्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये वातावरण आहे अशा परिस्थितीमध्ये जर का राज्य सोडून दिल्लीला गेलं तर कुठेतरी राज्य हातातनं घालवणं असा हा संपूर्ण प्रकार असणार आहे। त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस सातत्याने संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे। मोहन भागवतांसोबत देखील मध्यंतर त्यांची भेट झालेली आहे। त्यामुळे निश्चितच आजच्या या बैठकीमध्ये काय झालं हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। साधारण 30 मिनिटं ही त्यांची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे आणि वरिष्ठ पदाधिकारी मोहन भागवत नागपूरमध्ये नाही, मात्र वरिष्ठ पदाधिकारी नागपूरमध्ये आहे आणि त्यांच्यासोबत ही बैठक झाली, भेट झाली हे सांगितलं जात आहे। निश्चित धन्यवाद तुषार, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।